सुरुवातीला सर्वात मोठी बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली। मनोज जरांगे 2 ऑगस्टला कोर्टात हजर राहणार आहेत। जरांगे पाटील हे आता त्यांच्या वकिलांनी अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे आणि या संदर्भात माहिती दिलेली आहे। मनोज जरांगे यांच्याकडून पुणे न्यायालयामध्ये अर्ज देण्यात आलेला आहे आणि त्यानंतरच पुणे कोर्टाकडून जरांगेंविरोधात अटक वॉरंट जे जारी झालेलं आहे त्या संदर्भात स्पष्टीकरण समोर येतंय, कारण ते 2 ऑगस्टला कोर्टात हजर राहणार असल्याची माहिती मिळते। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आपण बघतोय आता 2 ऑगस्टला जरांगे कोर्टात हजर राहणार असल्याचं कळतंय, सविस्तर प्रकरणासंदर्भात अपडेट। नाट्यनिर्मितीची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि यांच्या इतर 2 साथीदारांवर पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढलं होतं आणि आज मनोज जरांगे यांच्या वकिलाने पुणे न्यायालयात अर्ज केलेला आहे की मनोज जरांगे आणि बाकीचे जे 2 जण आहेत ते येत्या 2 तारखेला कोर्टात हजर राहतील। अटक वॉरंट काढल्यानंतर आज तात्काळ जरांगेंच्या वकिलांनी सबमिशन जे आहे ते कोर्टात केलेलं आहे, त्यामुळे आता 2 तारखेला जरांगे न्यायालयात येतात आणि पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। निश्चितच खूप खूप धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी।